तर आपण बघतोय की वृद्धांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। 85 वर्षीय आजोबांनी सुद्धा मतदान करून मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय। विलेपार्ल्यात सुद्धा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलेलं आहे। तिथल्या मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। बघूया। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। महाराष्ट्राचे दोन भाग पडतात, एक असतो ग्रामीण भाग आणि एक असतो जो आता मुंबईत मी विलेपार्लेमध्ये उभा आहे तो आहे शहरी भाग। काय झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारचा भारतीय जनता पार्टीनं नारा दिल्यानंतर शहरातलं मतदान घटलं। आता ह्या रांगा वाढायला पाहिजेत, कारण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता कुलाब्याची आपण आकडेवारी बघितली तर लोकसभा निवडणुकीमध्ये कुलाब्यामध्ये अवघं 47% मतदान झालं होतं। हे खरं आहे की लोकसभेला विधानसभेच्या तुलनेमध्ये 2019ची आकडेवारीची तुलना केली तर लोकसभेला थोडंसं मतदान वाढलं होतं, परंतु मुंबई घ्या, पुणे घ्या, ठाणे घ्या, कल्याण घ्या, या शहरातली मतदानाची टक्केवारी घसरली। आणि खूप वेगवेगळी विश्लेषण तेव्हा केली गेली होती की 400 पारचा नारा दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक मतदार आहेत ते काही महानगरात राहिलेच नाहीत, सलग सुट्ट्यांची बाब होती। आणि जेव्हा ह्या राज्यातल्या निवडणुकांची घोषणा झाली तेव्हा बुधवार का महत्त्वाचा याचं आम्ही विश्लेषण करून सांगितलं होतं, कारण सोमवार आणि मंगळवार हे वर्किंग डेज आहेत। बुधवार ह्या दिवशी ऑफिसचं कामकाज सुरू होतं आणि म्हणून ही रांग जशी जशी वाढत जाईल ना तसा तसा महानगरातला मतदानाचा टक्का वाढेल आणि महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघातले जवळपास 160 विधानसभा मतदारसंघ हे आता शहरी भागाशी निगडीत आहेत। ग्रामीण भागातले अनेक जिल्ह्यातले मतदारसंघ हे गेल्या 2 दशकामध्ये हळूहळू कमी होत गेले, शहरी भागामध्ये वाढलं, कारण 60% अर्बनायझेशन असलेलं महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1चं राज्य आहे, परंतु मतदानाचा टक्का कमी होतो। आणि त्यातल्या त्यात ही रांग जर बघितली आपण, ऑब्व्हियसली सगळे सिनियर सिटीजन आहेत सर, ऑलमोस्ट सिनियर सिटीजन आहे ना, सगळे सिनियर सिटीजन आहेत। आणि तुम्ही आहात म्हणूनच महानगरात मतदान होतं। हो हो नक्कीच आहे ना। आम्ही आता इतक्या वेळ 10 मिनिटं गाडी आपल्या लाईनीत उभे होत ना, इतक्या लवकर येऊन अजून आज सोडलेलं नाही। सोडतील आता 7 वाजता होतील तेव्हा सोडतील ते केंद्र बरीच केंद्र बरीच आहेत। ह्याच्यामध्ये बघा शहरातल्या मतदारामध्ये होपफुली तरुणांचा वाटा वाढायला पाहिजे। जवळपास काय म्हणता, नमस्कार, जवळपास 56 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे तरुण मतदारांचा टक्का जास्त आहे, परंतु आत्ता ह्या रांगेमध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचा टक्का वाढणं, मुंबईमध्ये मतदानाचा टक्का वाढणं हे महाराष्ट्राच्या विधानसभा 2024च्या निकालासाठी अत्यंत गरजेचं आहे। असं म्हटलं जातं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ह्या वेळेला निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि मतदान अधिकात अधिक करून घेण्याच्या दृष्टीनं एक वेगळ्या प्रकारची नेपथ्य रचना केली गेलेली आहे आणि अधिकात अधिक मतदारांनी बाहेर यावं आणि ही रांग वाढत जावी। होपफुली आता ही रांग वाढत चालली आहे, पण अजूनही तरुण आपण बघितले तर ह्या रांगेमध्ये फारसे नाही आहेत। सिनियर सिटीजन्स मतदान करून जातील, हा जसा जसा टक्का वाढेल तसा तसा तो निवडणुकीच्या तेच मी म्हणत होतो की सिनियर सिटीजन्सच आधी येतात रांगेमध्ये, आहे ना। सुरुवातीलाच केलेलं मतदान चांगलं, बरोबर ना, सकाळ काय म्हणजे काय शुचिर्भूत होऊन फ्रेश वाटतं, बरं वाटतं। तू काय पहिला वोटर आहेस का? हा, युअर सेकंड टाइमच? हा मित्रा ये पुढे। अरे काय लाजतोच बिस्तोच नाहीये ना, असो, पण असं आहे की रांग पुढे जातीये। मतदानाचा टक्का हल्ली का कमी होतं हे बघा, अजूनही सिनियर सिटीजन्सच येत आहे। दाखवा ज्योतिंद्र ते टक्का का घडतो मतदानाचा, नाही सांगतायत का हो? आज नक्की वाढेल वाढेल। हो, काय प्रयत्न दिसतात तुम्हाला टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं? जागरूकता वाढवली यावेळी। हाय मॅम, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? आलात तुम्ही? पण मी यांना हेच म्हणालो की महानगरातला मताचा टक्का नेहमी घटतो का? आम्हाला तेच विश्लेषण दिवसभर करावं लागतं की मुंबईकर मतदानाला पडत नाही बाहेर, पुण्यातले लोक बाहेर पडत नाही, ठाण्यातले, असं का होतं? पण पडत नाही बाहेर, वोट देते मग जाते कुठे जायचे असेल तर। पुण्यावरून आला तुम्ही? वोट फर्स्ट, फर्स्ट वोट, ग्रेट, रेस्पॉन्सिबिलिटी, नेशन फर्स्ट, वोट फर्स्ट, नेशन फर्स्ट। नेशन इज देयर, वी आर देयर। इफ नेशन इज देयर, वी आर देयर, सो नेशन कम्स फर्स्ट। अच्छा, माय कंट्री कम्स फर्स्ट। अरे वा। पण जे मतदान करत नाहीत त्यांना एक मेसेज द्या तुम्ही। हे आमचं म्हणणं आहे, अच्छा, आमच्या तुमचं म्हणणं. घरचे लोक असं नाही, आमची सुनबाई वगैरे हाँ देंगे ना, नहीं देंगे, किती बोललं तरी मी का नाही दिया तो क्या है असं म्हणतात? हाँ, अच्छा, बघा। आणि हा भाव महत्वाचा आहे, कारण हा मतदानाचा टक्का वाढवणं हे याच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती सर्वाधिक परिणाम करणाऱ्या घटकापैकी एक आहे। आणि म्हणून मी म्हटलं की लोकसभा निवडणुकीची तुलना विधानसभेशी केली तर पहिलं आव्हान असेल राजकीय पक्षासमोर ते म्हणजे मतदानाचा टक्का वाढवणं, ही रांग वाढवत नेणं।
अंतिमतः जेव्हा निकाल येईल तेव्हा ह्याचं निश्चितपणे विश्लेषण केलं जाईल की कोणत्या राजकीय पक्षांनी आपले समर्थक मतदार हे अधिक संख्येनं या निवडणुकीमध्ये पुढे आणले. बेस्ट बसची सेवा जशी असते दरवेळेला तशी ती याही वेळेला असणार आहे. कॅमेरामन ज्योतिंद्र वाघमारेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, विलेपार्ले, मुंबई.